आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रावणी, हे घर काही तुला परक नाहीये. या घरासाठी आतापर्यंत तू खूप काही केलेस. आता विधिवत तू या घरची सून झालीस. आराध्या, भाकरी तुकडा ओवाळून टाक. हो आजी. श्रावणी, आता उजव्या पायाच्या अंगठ्याने ते माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश कर. हो आजी. हे थांब. तुम्ही असं जात नाही येऊ शकत. काय झालं श्रेयस? नाव घ्यावं लागेल ना आत येण्याआधी. मी पण विसरलेच बघ कशी. घ्या घ्या, नाव घ्या. चल श्रावणी, घे नाव. ओलांडून संकटाचे डोंगर, आली माझी वारात, अक्षयचा धरून हात, येते सरनाईकांच्या घरात. आता अक्षय तू घे. हे नाही ना, नाही, मला हे सगळं जमत नाही. अरे आता रूल आहे, घ्यावं लागेल तुला. हो अक्षय, काय हट्ट करतोय आजी? घ्यावंच लागेल, रूल आहे. पण मला नाही येत. नाही नाही, पण तू घेच. घे रे बाबा, सकाळपासून पाठ करून ठेवलं असशील ना. घ्यायचंय फक्त, नाव घे ना. ए यार, चीटिंग करतोय. असं नाही करू शकत, असं नाही करू शकत. ठीक आहे, ठीक आहे, मी काहीतरी विचार करतो. जुने पुसून नवे लिहून बांधली रेशीम गाठ. श्रावणी बरोबरच्या आयुष्याची आता नवी पाठ. आवडलं ना तुला? मस्त आहे. हो रे पोरांनो, आतापर्यंत खूप सहन केलं तुम्ही. आता मागचं सगळं विसरून तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात कर. माप ओलांडून आतमध्ये ये.
कुणाचीही नजर न लागू तुम्हाला. चला. मनोहरराव, हे बॅग्स घेऊन तुम्ही कुठे चाललात? आम्हाला तुमच्या सगळ्यांशी काही बोलायचंय. आम्ही फक्त हे लग्न सुखरूप पार पडावं याची वाट बघत होतो. निर्णय मात्र आम्ही आधीच घेतला होता. निर्णय? मनोहरराव, तुम्ही कशाबद्दल बोलताय? आम्ही ठरवलंय आता यापुढे या घरातल्या कोणावरही आम्ही अवलंबून राहणार नाही. म्हणून आम्ही आमच्या गावाला निघून जाणार आहोत. आमच्या एक नाही, दोन्ही मुलींचं हे सासर आहे. इथे राहून तुमच्या उपकाराच्या खाली जगणं आम्हाला कठीण होणार आहे. आणि असंही या धकाधकीच्या आयुष्यातून वानप्रस्थाश्रमात जावं असं आम्हाला वाटतंय. म्हणून आम्ही निवांत आयुष्य जगणार आहोत. म्हणून आता आम्ही ठरवलंय की आम्ही गावी जातोय. आई, बाबा, आता कुठे आमचे सुखाचे दिवस सुरू झाले? आता आम्हाला सोडून कुठे चाललात? नाही नाही, तुम्ही आता नाही जाऊ शकत कुठेही. तुम्ही दोघं तर आमच्या मम्मा आणि डॅड सारखेच आहात ना. आम्ही तुम्हाला असं नाही जाऊ देणार. नाही नाही श्रेयसराव, आता आम्हाला अडवू नका. पण खरंच खूप केलं तुम्ही आमच्यासाठी. आता आणखीन लाजवू नका. श्रावणीची काळजी होती तीही आता मिटली. आम्ही आता आमच्या कर्तव्यातून मुक्त झालो. आता आम्हाला या ताणतणावापासून दूर जाऊ द्या. मनोहरराव, काय करताय तुम्ही? अक्षय, श्रेयस, एक अलिप्तपणीने आपण ह्यांच्याकडे बघायला हवं. मनोहरराव, तुमच्या भावनांचा खरंच विचार करावा असं वाटतोय. आजपर्यंत आयुष्यात खूप भोगलंय तुम्ही, आणि आता तुम्हा दोघांनी निवांतपणे जगण्याचा अधिकार आहे, आणि तो अधिकार आम्हाला हिरावून घ्यायचा नाहीये. अक्षय, श्रेयस, ह्यांना जाऊ दे. ह्यांच्या भावना आपण समजून घ्यायला हवे. येस डॅड, यू आर राईट. आई, बाबा, आम्ही तुमच्या भावनांचा आदर करतो, पण माझी एक अट आहे. अट? हो. कसली? तुमच्या गावापासून आम्ही लांब नाही आहोत. तेव्हा काहीही लागलं